जय शिवराय मित्रांनो लाडकी बहीण योजना नुकतेच लाडक्या बहिणीला 1500 रुपये पडले आहेत। तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आलेत का? तुमचे नाव या योजनेतून वगळण्यात आले का? बऱ्याच महिलांना 1500 रुपये मिळाले नाहीत। मग आता हे का मिळाले नाहीत हे कसे तपासायचं? तर महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे, ज्यामुळे लाखो महिलांना आर्थिक स्थैर्य मिळालं। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात हे जमा केले जातात। पण नुकत्याच काही बातम्यांमुळे अनेकांच्या मनात प्रश्न सुद्धा निर्माण झाला। लाडकी बहीण योजनेचे पैसे हे बंद झाले का किंवा या यादीमधून तुमचे नाव कमी करण्यात आले का, याबाबत संभ्रम दूर करण्यासाठी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजना याच्या ताज्या अपडेट्स, पात्रता तपासणी आणि नवीन माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। तर मित्रांनो सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात। तर मित्रांनो लाडकी बहीण योजना या संदर्भात बऱ्याच महिलांना 1500 रुपये आले नाहीत। तर ते का आले नाहीत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तर चला व्हिडिओ सुरू करूया। महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि ती आजही सुरू आहे। 8 ऑगस्ट 2025 पर्यंत जुलै महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार होता। तर अशी माहिती सरकारकडून मिळाली आहे। पण काही जिल्ह्यातील महिलांना त्यांचे अर्ज अपात्र ठरल्याने धक्का बसलाय। उदाहरणार्थ जर पाहिलं तर सिंधुदुर्ग, लातूर, बीड, नागपूर, सांगली आणि रत्नागिरी येथील काही महिलांचे अर्ज तपासणीत हे बाद झाले आहेत। त्यामुळे अनेकांचा प्रश्न पडला की त्यांचे नाव या यादीत का नाही, किंवा तुम्ही नारी शक्ती दूत या ॲपद्वारे तुमच्या अर्जाची स्थिती ही तपासू शकता। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे बंद झालेले नाहीत, पण पात्रतेचा कठोर निकषामुळे काही अर्ज हे बंद करण्यात आले आहेत। तर पात्रता तपासण्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो याची सविस्तर माहिती पाहूया। तर सर्वप्रथम तुमच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे। नारी शक्ती दूत हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे। या ऍपद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती, स्टेटस हे तपासू शकता। आवश्यक कागदपत्र म्हणजेच तुमचं आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि बँक पासबुक यासारखी कागदपत्र व्यवस्थित जमा केले आहेत का याची खात्री करायची आहे। स्थानिक कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे। जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांच्याकडे अर्जाची माहिती तुम्हाला द्यायची आहे। त्याचबरोबर ऑनलाईन पोर्टल म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून तुमच्या अर्जाचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता। तुमचा अर्ज हा रिजेक्ट झाला का, तुमचा अर्ज हा अप्रूव्ड आहे का हे सुद्धा तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता। वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। तर या योजनेसाठी पात्र कोण आहेत, अपात्र कोण आहेत हे सुद्धा पाहूया। तर सर्वप्रथम म्हणजे प्रत्येक कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा ही 2.5 लाखापेक्षा कमी असावी। त्याच कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावं किंवा ट्रॅक्टर सोडून तुमच्याकडे कोणतेच 4 चाकी वाहन नसावं। शासकीय नोकरी कुटुंबातील कोणी शासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक नसणं। या योजना सरकारी योजनेचा लाभ घेणं आणि नवीन अपडेट्स, भविष्यातील शक्यता महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे 1500 वरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही। मार्च 2025 मध्ये जवळपास महिलांचे हप्ता हा एकत्रित जमा करण्यात आला होता। त्यामुळे 2.52 कोटी महिलांना 3000 रुपये मिळाले होते। पण आता सध्या काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा काही महिलांना हा हप्ता मिळवण्यास विलंब होत आहे। सरकारने योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पुन्हा तपासणी म्हणजेच रिव्हेरिफिकेशन सुरू केलं आहे। त्यामुळे काही अर्ज हे बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जर तुम्हाला अद्याप पैसे मिळाले नसतील तर कागदपत्रामध्ये त्रुटी असू शकते। यासाठी तुम्ही तातडीने स्थानिक कार्यालयात संपर्क साधू शकता। लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही आणि सरकार याला पुढे चालू ठेवण्यास कटिबद्ध आहे। तर आता तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणं बंद झाले असेल किंवा तुमचे नाव यादीतून वगळण्यात आले असेल तर मित्रांनो घाबरू नका। प्रथम तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची आहे। जर अर्ज बाद झाला असेल तर अपात्रतेचे कारण समजून घ्या आणि आवश्यक कागदपत्र तुम्ही पुन्हा जमा करू शकता आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून तुमच्या समस्येचे निराकरण मित्रांनो तुम्ही मिळवू शकता। बऱ्याच महिलांना लाडक्या बहिणीचे 1500 रुपये आले नाहीत। मग त्या महिलांनी नजीकच्या महिला बाल कल्याण विकास ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करायची आहे। तर ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी तयार करण्यात आली आहे आणि सरकारने याला दीर्घकाळ चालू ठेवण्याचे संकेत सुद्धा दिले। त्यामुळे तुमच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी सक्रिय राहायचं आहे। तुम्ही स्वतःहून तपासणी केल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला हा नक्कीच मिळणार आहे।
परंतु बऱ्याच महिलांना हे 1500 रुपये मिळाले नाहीत। या महिलांना हे 1500 का मिळाले नाहीत, मागच्या व्हिडिओमध्ये आपण A to Z माहिती एक्सप्लेन केली आहे, ज्याची लिंक मी खाली वरती आय बटनात सुद्धा त्याची लिंक ठेवली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती सुद्धा तपासू शकता। तर अशा प्रकारे नारी शक्ती दूत हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे, तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही तपासू शकता। त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे शासकीय अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर सुद्धा तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता। त्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे। एकदम सोपा आहे, तुमच्या अर्जाची स्थिती तपासून तुमचा अर्ज हा रिजेक्ट झाला का, अप्रूव्ह आहे का हे पाहू शकता। तुमचा अर्ज जर रिजेक्ट झाला असेल तर स्थानिक आशा वर्कर असेल, अंगणवाडी सेविका असेल, यांच्याकडे तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता, किंवा महिला बालकल्याण विकास या कार्यालयामध्ये जाऊन तुमचा अर्ज हा बाद का करण्यात आला, तुम्हाला 1500 रुपये का मिळाले नाही याची चौकशी तुम्ही सहज घेऊ शकता। किंवा तुम्ही पात्रताधारक आहात पण काही चुकीमुळे तुमचा अर्ज हा अपात्र करण्यात आला आहे, तर संपूर्ण अर्जाची संपूर्ण कागदपत्राची रिव्हेरिफिकेशन करून तुम्ही संपूर्ण कागदपत्र पडताळणी करून तुमचा अर्ज पुन्हा ऍक्टिव्ह करून लाडक्या बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता। तर अशा प्रकारे अर्ज बाद झाले असेल, तुमचा अर्ज अप्रूव्ह असेल, तुम्हाला पैसे पडले नसेल तर या संदर्भातचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवला आहे। या व्हिडिओ संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या।